श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 22 सप्टेंबर 2025 शारदीय नवरात्र सुरू झाली आहे. या नवरात्रमध्ये आपण देवीला कोणते रंग घालतो, कोणत्या माळा घालतो, कोणती रूपं आहेत, कोणते नैवेद्य आहेत, कोणते मंत्र आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही एक लाईक करता तर भरभरून आनंद मिळतो. त्यासाठी लाईक करायला विसरू नका. आणि बघा, आपण यावर्षी जमेल तेवढी देवीची सेवा करायची आहे, कारण नवरात्रमध्ये जो भक्त देवीची त्यांच्या इच्छेने जोही सेवा करतो त्यांना देवी माँ भरपूर प्रसन्न होते व आशीर्वाद देते. कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येत नाही, तसेच मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून नवरात्रमध्ये देवीची सेवा नक्की करा. वेळ नसेल तरीही तुमच्या इच्छेने सेवा करायची आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवरात्र 2025 रंग कोणते, माळा कोणत्या, रूप देवीचे कोणते, नैवेद्य कोणते, मंत्र कोणते, पूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, आपण पहिला दिवस पहिला 22 सप्टेंबर 2025 सोमवार. रंग आहे पांढरा. शैलपुत्रेचे पूजन केले जाते. नैवेद्य गाईचे शुद्ध तूप किंवा त्यापासून बनलेला कोणताही गोड पदार्थ. पहिली माळ आहे 11 विड्यांच्या पानाची. मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्रे रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिवस दुसरा 23 सप्टेंबर मंगळवार. रंग आहे लाल. ब्रह्मचारिणीचे पूजन केले जाते. नैवेद्य साखर किंवा फुटाणे. दुसरी माळ पांढरी फुले, अनंत मोगरा, चमेली किंवा तरग फुलांची माळ. मंत्र या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिवस तिसरा यावर्षी 24 सप्टेंबर 2025 बुधवार आणि चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 गुरुवार. दोन्ही दिवशीय तृतीय तिथी आहे 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार. रंग आहे निळा. चंद्रघंटा देवीचे पूजन केले जाते. नैवेद्य दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनलेला गोड पदार्थ. तिसरी माळ निळी फुले, गोकर्णाच्या किंवा कृष्ण कमळाच्या फुलांची माळ करू शकता. देवीचा मंत्र या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिवस पाचवा 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार. रंग आहे हिरवा. देवी कुष्मांडेचे पूजन केले जाते. नैवेद्य गोड भजी, मालपुवा. चौथी माळ केशरी, भगवी फुले, आबोली, तेरडा, अशोक, मोगरा, जाई-जुई फुलांच्या माळा. मंत्र या देवी सर्वभूतेषु कुष्मांडरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिवस सहावा 27 सप्टेंबर 2025 शनिवार. रंग राखाडी. स्कंदमातेचे पूजन केले जाते. नैवेद्य केळी. पाचवी माळ 11 बेलाच्या पानाची माळ या देवी. मंत्र या देवी सर्वभूतेषु स्कंदमातरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सातवा दिवस 28 सप्टेंबर 2025 वार रविवार. केशरी रंग. कात्यायनी देवीचे पूजन केले जाते. नैवेद्य मध. सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ. मंत्र या देवी सर्वभूतेषु कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिवस आठवा 29 सप्टेंबर 2025 सोमवार. मोरपंखी रंग. काल रात्रीचे पूजन केले जाते. नैवेद्य गुळाचा. सातवी माळ
झेंडू किंवा नारंगी फुले माळ. मंत्र: या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. दिवस 9वा 30 सप्टेंबर 2025. वार मंगळवार. रंग गुलाबी. महागौरीचे पूजन केले जाते. नैवेद्य: खोबरे, नारळ, खीर. 8वी माळ: तांबडी फुले, कमळ, जास्वंदी, कण्हेरी, गुलाबाच्या फुलांची माळ. लिंबूची किंवा कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चनही तुम्हाला करायचे आहे. बघा, आपण नवरात्रमध्ये जमेल तेवढ्या सेवा करायच्या आहेत. मंत्र: या देवी सर्वभूतेषु मा गौररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आता यावर्षी दिवस बघा, यावर्षी 10 दिवस नवरात्र आहे, म्हणून दिवस 10वाही आपण यामध्ये पकडणार आहोत. तर दिवस 10वा 1 ऑक्टोंबर 2025. वार बुधवार. रंग जांभळा. सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते. नैवेद्य: पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ. 9वी माळ लिंबाची किंवा कुंकुमार्चन करायचे आहे. मंत्र: या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. असे काही नवरात्र म्हणजे 10 रात्र म्हणजे 10 दिवस आलेले आहेत. 10 दिवस नवरात्र आहे. 11व्या दिवशी दसरा आहे. तर आपण 10 दिवस उपवास करायचा आहे. आणि बघा, प्रत्येक वेळेस 9 दिवसच नवरात्र असते, तर यावेळेस 10 दिवस नवरात्र आहे, म्हणून तुम्ही उपवास 10 दिवस करायचा आहे. आणि दसरा असतो त्या दिवशी आपण उपवास सोडायचा आहे. म्हणजेच 10 दिवस यावर्षी नवरात्र आहे. तर यामध्ये 9 रंग नसून तर 10 रंग आहेत, 10 मंत्र आहेत, 10 देवीचे रूपही त्यामध्ये घेतले आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जमेल तेवढी देवीची सेवा करा. आईची कोणतीही कितीही छोटी मोठी सेवा केली तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात व आईचा भरभरून आशीर्वाद मिळतो. म्हणून अंबे माँ देवीची मनापासून सेवा करा व आपल्या इच्छा पूर्ण करून घ्या. काही ठिकाणी उपवास केला जातो, काही ठिकाणी केला जात नाही, तरीही तुम्ही देवीची सेवा करू शकता. देवीचा उपवास केला नाही म्हणून सेवा करायची नाही असं कुठेही नाही. आपण उपवास करत आहात किंवा नाही तरीही सेवा करू शकता. ज्या घरामध्ये घट बसवतात, घट स्थापना होते, त्या घरामध्ये सेवा करावी असे काही नाही. आपण देवीच्या मूर्तीची, फोटोची किंवा मूर्ती फोटोही नसेल, तुमच्याकडे सुपारीही असेल, तरी अंबे माँ देवी आहे म्हणून तुम्ही सेवा करायची आहे. कारण तुम्ही कोणतीही सेवा करा, देवीपर्यंत नक्की पोहोचते. श्री स्वामी समर्थ.